तर नमस्कार, मी डॉल्फिनवालामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या गावातल्या जेट्टीवरती म्हणजे वेलदूरच्या धक्क्यावरती आलो आहे. पाऊस गेलाय. काल पाऊस होता रात्री. आज पाऊस गेलाय, त्यामुळे आलो आहे राऊंड मारायला असंच. घरी बसून बसून कंटाळा आला, नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर बसूनच होतो. त्यानंतर बोललो धक्क्यावरती जाऊया आणि राऊंड मारूया. ऊन पडलंय मस्तपैकी. पाहू शकता मागे ही आपली वाडी आहे. इथे मैदान आहे खाली. तर आता आपण जेट्टीवरती आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हा पूर्ण वेलदूर गाव आहे. ह्या साईडला पण आहे थोडा, ह्या साईडला पण आहे थोडा. भरपूर मोठा गाव आहे. जेट्टीवरती पाहू शकता सर्व नेट वगैरे टाकलेले सुकत. जाळ्यांचा मेंटेनन्स करायचं काम जेट्टीवरती चालू असतं. म्हणजे घरी काही एवढी मोठी जागा नसते की जाळा एकदम लांब करता येईल. त्यामुळे सगळं नेट वगैरे जेट्टीवरती मेंटेनन्स करतात. ज्यावेळी पाऊस असतो त्यावेळी घरी जातात लोक. पाऊस गेला की परत मेंटेनन्स करायला येतात. तर आता आपण जेट्टीवरती आलोय. एकदम पुढच्या टोकाला जाऊया जेट्टीवरती. वारा पाहू शकता किती जोरात सुटलाय. तर तुम्हाला एकदा समोरचा व्ह्यू दाखवतो. जेट्टीवरती आलोय. हा पहा एकदम समोरचा व्ह्यू. ते स्लोप आहे. पाणी आज क्लिअर झालंय पाऊस गेल्यामुळे. ज्यावेळी जोरदार पाऊस पडतो त्यावेळी पाणी गढूळ होतो. तर पाऊस गेलाय, क्लिअर झालंय पाणी. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. या साईडला पार्क करून ठेवले छोट्या छोट्या. ज्यावेळी फिशिंगसाठी जातात त्यावेळी ह्या इथून रस्ते वगैरे सोडतात जेटीवरून आणि घेऊन जातात. तुम्हाला दाखवतो. त्या पहा इथे एक बोट आहे, इकडे 10-12 बोटी आहेत. पूर्ण त्या साईडला नवानगर गाव आहे. त्याच्या पलीकडे धोपावे गाव आहे. तिकडे ओनी वगैरे गाव आहेत. त्या साईडला दाभोळ गाव आहे. तुम्ही पाहू शकता. सुंदर गाव आहे. वातावरण पण एकदम क्लिअर आहे आज. वाटत नाही पाऊस येईल. मागच्या साईडला अरबी समुद्र आहे. तुम्हाला दाखवतो थोडा जवळ जाऊन. मंदिर पण आहे धक्क्यावरती राधाकृष्णाचं. चल तर मंदिराच्या दिशेने जाऊया आपण. हे पहा समोरच्या साईडला आपलं राधाकृष्ण मंदिर आहे. एकदम किनाऱ्यालाच आहे आणि एकदम जेट्टीच्या जवळ आहे. पाहू शकता. आता मी जेटीवरती बसलोय आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. ही जी पेटी दिसते याच्यामध्ये मच्छी स्टोअर केली जाते. ती बोटीमध्ये असते पण आता काढून ठेवलेली आहे. त्याच्या साईडला बोटीचं इंजिन देखील आहे. त्याच्या साईडला अँकर आहे. सो वेगवेगळ्या गोष्टी काढून ठेवलेल्या आहेत बोटी बंद असल्यामुळे. तुम्हाला आता पुढे दाखवतो आणि केवढे मोठे अँकर असतात बोटींचे ते सुद्धा दाखवतो. एक बोट सुद्धा वरती घेतलेली आहे. ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे एवढे मोठे मोठे अँकर असतात बोटीला. यापेक्षा देखील मोठे असतात आणि एक बोट घेतलेली आहे. तर तुम्हाला जी मी जेट्टी दाखवली त्या जेट्टीवरतूनच दाभोळ ते वेल्दूर डिपको चालतो. म्हणजे जी अनेक लोकांनी प्रवास सुद्धा केला असेल दाभोळवरून वेल्दूरला. छोटा डिपको आहे. सध्या तरी बंद आहे पावसाळ्यामुळे. पाऊस गेल्यावरती चालू होईल डिपको. तर तुम्ही पाहू शकता अनेक लोक इथे अलीकडून पलीकडे जातात डिपकोने. तर खूप फायदेशीर ठरतो डिपको. म्हणजे असं जर का तुम्हाला दाभोळला जायचं असेल तर चिपळूण वगैरे करून सर्व खेडचे इकडून मग दापोली वगैरे करून ह्या साईडला यायला लागतं. पण डिपको आणि फेरीबोट असल्यामुळे 5 मिनिटात अलीकडून पलीकडे जाता येतं. तर डिपकोचा खूप फायदा होतो. तुम्ही पाहू शकता मी बांधावरून चालू येतोय. आपला रेग्युलर रस्ता आहे हा चालू. तर रस्त्यामध्ये आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसते. आता हा कचरा दिसतोय सर्व. पावसाळा असल्यामुळे कचरा लागलाय खूप. पण पुढे एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. जिचा उपयोग आम्ही पहिल्यांदा करायचो. म्हणजे मी जेव्हा लहान होतो त्यावेळी तिथे यायचो. तर ती गोष्ट एकदा तुम्ही बघून घ्या. तुम्हाला पण ती बघून नवल वाटेल. माझ्या जवळ बघा एकदम समुद्र किनारा आहे हा. आणि ती गोष्ट दाखवतो तुम्हाला. आता तिथे कचरा आला असेल पण ती एकदा गोष्ट तुम्ही बघून घ्या काय आहे. चला तर मग आता तुम्हाला दाखवतो ती. ही जी शेवाळी दिसते त्याच्यावरून बघा पाणी वाहतंय. पाणी बघा कुठून येतंय. एकदम गोड पाणी आहे. आतमधून पाणी येतंय डोंगराचं. तर तुम्ही हा झरा पाहिलात. ह्याच्याकडे आम्हाला डबरा बोलतात. पहिल्यांदा दगड वगैरे लावलेले होते इथे. ज्यावेळी आमच्याकडे पावसाळ्यामध्ये ज्यावेळी लाईन चौक व्हायची कचरा वगैरे अटकून त्यावेळी इथे आम्ही सर्व पाणी घ्यायला येतो. आता नाही येत. आता कंटिन्यू पाणी येतं गावामध्ये. पण पूर्वी आम्ही यायचो. एक आमच्या वाडीच्या स्टार्टिंगच्या पॉइंटला आहे आणि जिथे वाडी संपते तिथे एक आहे.
त्याच्यावरती मी एक दुसरी व्हिडिओ बनवेनच की कशा पद्धतीने झरे होते अगोदर ते मी दाखवेन. एकदम डोंगराच्या खालीच आहेत, म्हणजे जिथे डोंगर संपतो, जिथे माती संपते, जिथून कातळ चालू होतो त्या ठिकाणीच आहे ते. तर मी तुम्हाला ते दाखवेनच एकदम सविस्तर. पण आता आपल्याला जाता जाता दिसले तर मी तुम्हाला दाखवले ते. तर तुम्हाला माझ्यासोबत कोकणात फिरायचं असेल किंवा मी कसं कोकणामध्ये राहून काय काय करतो, अजून कुठे कुठे जातो, म्हणजे काय काय लोकेशन तुम्हाला असं फिरायला येताना दिसणार नाहीत. पण मी गावात असल्यामुळे मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवू शकतो. तर तुम्हाला असं बघायचं असेल की माझ्यासोबत कोकण फिरायचं आहे किंवा एक्सप्लोअर करायचं आहे, तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्यासोबत कोकण फिरता येईल, कोकण जगता येईल. चला तर मग आता आपल्याला घरी जायचं आहे. घरी जाऊन थोडा आराम करूया. आणि आजची जर का व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.